मावळमध्ये 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र सध्या दुथडी भरून वाहत आहे। संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। देहूमध्ये भाविक दाखल झाल्यानंतर सर्वात आधी इंद्रायणी घाटावर जाऊन पवित्र इंद्रायणी नदीचं दर्शन घेतात। इंद्रायणीच्या तीरावरून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। आषाढी एकादशी निमित्त ज्या भाविकांना पंढरपूर या ठिकाणी दर्शन घेता येत नाही असे भाविक जे आहेत ते आता देहू नगरीमध्ये गर्दी करू लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। महाराष्ट्रभरातून त्याचप्रमाणे इतर ठिकाणावरून अनेक वारकरी भक्त जे आहेत ते आता देहू नगरीमध्ये दाखल होऊन विठू माऊलीचं दर्शन घेत आहेत। दर्शन घेण्यापूर्वी हे भाविक जे आहेत ते आपल्याला इंद्रायणी नदीकाठी पवित्र इंद्रायणीचं दर्शन घेताना देखील पाहायला मिळत आहे। मात्र मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीचं पात्र देखील दुथडी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच या पवित्र अशा इंद्रायणी नदीच्या काठी जाण्यासाठी काहीसा मज्जाव जो आहे तो या वारकरी भक्तांना करण्यात आलेला आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, देहू।